सावळी गावात प्रदूषणाचा कहर, नागरिक व जनावरांचे आरोग्य धोक्यात। सावळी ग्रामस्थ विलास माळी यांनी दिली माहिती। दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। सावळी गावातील नागरिक सध्या वाढत्या प्रदूषणामुळे हैराण झाले आहेत। सावळी ग्रामपंचायतीचा धाक नसल्यामुळे गावाच्या हद्दीत अंदाजे 350 ते 400 लहान मोठे उद्योग सुरू आहेत। यामधील वेस्टर्न प्रेसिकास्ट कंपनीसह अनेक उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात धूळ तसेच केमिकलयुक्त कचरा खुलेआम जाळला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी सावळी ग्रामपंचायत तसेच प्रदूषण अधिकारी यांना केली आहे। या सततच्या प्रदूषणामुळे गावातील मानवी आणि प्राणी आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत। नागरिकांमध्ये क्षयरोग, त्वचारोग, श्वसनाचे आजार वेगाने वाढत आहेत, तर प्राण्यांमध्ये देखील त्वचारोग आणि प्रदूषित पाणी पिल्यामुळे लहान मोठी जनावरे दगावण्याच्या घटना वाढत आहेत। सावळी ग्रामस्थ विलास माळी यांनी दैनिक वृत्तवेगशी बोलताना माहिती दिली व सर्व ग्रामस्थांनी तात्काळ कारवाईची मागणी केली असून प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत अशी नागरिकांमध्ये अपेक्षा व्यक्त केली आहे। वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। नमस्कार, मी विलास माळी। मी सावळी तालुका मिरजला रहिवासी आहे। तर आज आपण तसं खास करून प्रदूषण हा विषय मोठा आहे, पण प्रदूषणाच्या बाबतीत साधारणपणे सावळी हद्दीत साधारणपणे 350-400 कंपन्या आहेत। त्यापैकी बहुतांश सगळ्याच कंपन्या वायू प्रदूषण असू दे, ध्वनी प्रदूषण असू दे, पाणी प्रदूषण असू दे करतातच। पण आता सध्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे वायू प्रदूषणाचा आहे। आणि त्या वायू प्रदूषणात आघाडीवर असणारी कंपनी म्हणजे वेस्टर्न प्रेसिकास्ट कंपनी सावळी हद्दीतली सगळ्यात मोठी कंपनी आहे। आणि त्यांच्या सावळीबरोबर MIDC सुद्धा 2 युनिट आहेत। तर त्यांचं काय आहे की फॉन्ड्री व्यवसाय आहे। त्या फॉन्ड्री व्यवसायातून सतत धूर टाईप सतत धूर येतोय आणि त्याच्यातनं आदनमधनं जास्त करून रात्रीच्या वेळेला ते असं कचरा फ्लॅश करतात बाहेर आणि मोठ्या प्रमाणात धूळ येते। त्याचे व्हिडिओ फोटो मी तुम्हाला शेअर करतो पाहिजेत। आणि त्यांचा दुसरा विषय आहे, सावळी हद्दीतल्या गट नंबर 173 मध्ये त्या कंपनीच्या मालकांची शेती आहे आणि शेती म्हणून नोंद असलेल्या ठिकाणी त्यांचे सावळीतील युनिट आणि इतर 2 युनिटमधनं त्यासाठी लागणारं वाळू, त्यातून बाहेर निघणारी राख या ठिकाणी सगळी साठवून ठेवली जाते। आणि प्लस 3 युनिटमधून निघणारा जो कचरा आहे तो कचरा साधारणपणे सगळा एकत्र इथं या ठिकाणी केला जातोय। तर तो साधारणपणे 3-4 महिन्यातून एकदा रात्रीच्या वेळी जाळला जातोय आणि तो कचरा इतका प्रचंड प्रमाणात असतोय की साधारणपणे 12-12, 13-13, 15-15 दिवस आता आपल्या साईडला तिकडं कचरा जाळायला उजव्या हाताला तो कचरा 17 नोव्हेंबरच्या रात्री पेटवलाय। 17 नोव्हेंबर ते आजपर्यंत तो कचरा अजून पण जळत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण ही कंपनी करते। आणि याच्यावर ग्रामपंचायतकडे तक्रार केली तर ग्रामपंचायत फक्त नोटीस काढतो वगैरे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करत नाही। इतरही काही प्रदूषण करणारे काही कंपन्या आहेत इथं आसपासच आहेत, त्यांच्यावर फक्त ग्रामपंचायतकडून नोटीस काढणे वगैरे असे जुजबी फक्त कारवाई करते। ग्रामपंचायत कोणतीही ठोस भूमिका घेत नाही, ग्रामपंचायत कारवाई करत नाही। म्हणून आम्ही या कंपनीच्या प्रशासनाच्या लोकांना भेटलो तर ती लोक उत्तर काय देतात की ती बिहाऱ्यांनी पेटवलं, त्या भंगारवाल्या बायकांनी पेटवलं। तर ही उत्तरं बरोबर नाहीत। शेवटी कचरा साठवणं हेच चुकीचं आहे। पण ठीक आहे, जरी तुम्ही काय प्रक्रिया करून साठवला असाल तर त्या कचऱ्याचं संरक्षण किंवा बाबा कोण जाळतंय, पण ठीक आहे, एकदा जाळला, दोनदा जाळला, साधारणपणे ह्या 2 वर्षात माझ्या समोरची घटना आहे, 6व्या ते 7व्यांदा जो कचरा जाळला आहे। मला सगळे व्हिडिओ वगैरे आहेत। तर याच्यावर ग्रामपंचायत कारवाई करणार आहे का नाही करणार आहे? जर ग्रामपंचायत करणार नसेल तर आम्हाला याच्याविरोधात जन आंदोलन उभा करावं लागेल।